विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आपण काय करूया बघा, की सुरुवातीलाच आपण केमिस्ट्रीचे लॉज फिनिश करूया. मग हे जे लेक्चर आहे त्याचं लिहिलंय मी पार्ट 6. ओके. बघा मी काय लिहिलंय पार्ट 6. मग पहिले 5 पार्ट कोणते आहेत? मी हेनरीज लॉ कव्हर केलंय, कोहलार्स लॉ कव्हर केलंय, राऊट्स लॉ फॉर व्होलेटाइल सॉल्यूट कव्हर झालेला आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि रेट लॉ. याचे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये आहेत. लेटेस्ट प्लेलिस्ट पण मी तयार केलेली आहे. सह्याद्री ट्युटोरियल्स हे आपलं YouTube चॅनल आहे. अरे प्लीज सबस्क्राईब करा ना. 80 टू 90% मुलं आहेत, की जे चॅनल फॉलो करतायत, पण सबस्क्राईब करत नाहीयेत. ओके, सबस्क्राईब करा. प्लेलिस्ट तुम्हाला मिळेल. मग मी आज 6वा जो व्हिडिओ आहे, ओके, त्याच्यात मी घेणार आहे ओस्वाल्ड डायल्यूशन लॉ. ओके. मी तुम्हाला सांगतो याचं डेरिव्हेशन अतिशय सोपं आहे. वीक ॲसिडसाठी तुम्ही एक वीक ॲसिड कन्सिडर करा आणि त्याचं जे डिसोसिएशन होणार आहे ते असं होणार आहे H+ आणि A-. तुम्ही एक चार्ट तयार करा. तुम्ही इथं सुरुवातीला लिहा इनिशियल मोल्स. बघा, इनिशियल मोल्स. याचा एकच मोल आहे, कोएफिशियंट 1 आहे ना. कुठल्याही रिएक्शन मध्ये सुरुवातीला प्रॉडक्टचे मोल 0 असतात, हे लक्षात घ्या. ओके. आता मी इथं लिहितोय मोल्स ॲट इक्विलिब्रियम. इथं याचा कोएफिशियंट 1 आहे, मग 1 इंटू अल्फा, 1 इंटू अल्फा येणार. त्याचा कोएफिशियंट x असताना इथं x अल्फा आलं असतं. डिग्री ऑफ अल्फा इक्वल्स टू I-1 अपॉन n-1. तुम्हाला हे डेरिव्हेशन माहित आहे. सोल्युशन टॉपिक मधलं आहे, बरोबर? बर. मग इथं काय येणार? सुरुवातीला 1 मोल होते, त्यातलं अल्फा मायनस होणार. हे झालं मोल्स ॲट इक्विलिब्रियम. आणि नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन, मोलॅरिटी. त्यामुळे तुम्ही इथं लिहा की कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम 1 मायनस अल्फा अपॉन व्ही, अल्फा अपॉन व्ही आणि अल्फा अपॉन व्ही. बरं, हे वीक ऍसिड आहे. हे इनिशियली एवढं लिहा. नंतर तुम्ही Ka ची व्हॅल्यू काढा. एकच रूल, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वरती आणि रिएक्टंटचं खालती. मग प्रॉडक्ट कोण आहे तिथं? H+ आणि अजून कोण आहे? A- आणि रिएक्टंट कोण आहे? Ha. मग प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे अल्फा अपॉन व्ही इंटू अल्फा अपॉन ए 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. अरे कुठलं डेरिव्हेशन अवघड आहे? एक व्ही कॅन्सल होईल. पण अल्फा इंटू अल्फा, अल्फा स्क्वेअर. एक व्ही राहिलंय खाली, लक्षात घ्या. आणि 1 मायनस अल्फा. अल्फा इज व्हेरी स्मॉल, तेव्हा अल्फाला निग्लेक्ट करा. लक्षात घ्या, निग्लेक्ट करा. आणि मग तुम्हाला बघा, ह्याला निग्लेक्ट करा 1 मायनस अल्फाला. मग तुम्हाला काय मिळणार की Ka इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी. कारण 1 अपॉन व्ही म्हणजे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन इथं घेऊ शकताय. ओके, 1 मोल आहेत, 1 अपॉन व्ही कॉन्सन्ट्रेशन. मग मला अल्फाची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? रूट मध्ये Ka अपॉन सी. म्हणजे हे जे डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन आहे आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हॉल्यूम आहे. डेरिव्हेशन समजलंय का? हा चार्ट काढा रे. कन्सिडर अ वीक ऍसिड विच डिसोसिएट्स ऍज, असं लिहा. अल्फा म्हणजे लिहा डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग इनिशियल ऍट इक्विलिब्रियम आणि कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम. ओके. मी इथं लिहिलंय सीईटीत येणारा हा 100% येणाराच प्रश्न आहे, लक्षात घ्या. सीईटी मध्ये 5 ते 10 प्रश्न असे ठरलेले आहेत केमिस्ट्रीमध्ये. ओके, त्यातला हा आहे ओस्वाल्ड डायल्यूशन लॉ. आता इथं बघा, वीक बेस साठी सेम एक वीक बेस कन्सिडर करा. ओके, BOH हे प्रॉडक्ट आहेत. मग तुम्ही काय करा, हे डिसोसिएशन कॉन्स्टंट त्याच्यासाठी चार्ट काढलाय त्यांनी, बघा. ऍट इक्विलिब्रियम आहे का? कॉन्सन्ट्रेशन व्हॉल्यूमने डिवाइड करा. मग हे दोघं वर येणार, हे खाली येणार. सेम एक कॅन्सल होणार. 1 अपॉन व्ही म्हणजे सी, अल्फा स्क्वेअर सी. 1 मायनस अल्फा निग्लेक्ट करा. मग Ka इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी. म्हणजे अल्फा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हॉल्यूम. हाच आहे ओस्वाल्ड डायल्यूशन लॉ. ओके. मग चला, पुस्तकातलं न्यूमेरिकल येऊ शकतं, हे लक्षात घ्या. ओके. बरं, आता एक काम करूया. न्यूमेरिकल तुमच्या समोर आहे बरं का रे. मला ना तुमच्याबरोबर एक ना खरोखर एक पेपरच डिस्कस करायचा आहे. खूप इम्पोर्टंट आहे बरं का ते. पेपर डिस्कशन खूपच इम्पोर्टंट आहे. ओके. मी करतोय, लक्ष द्या बरं का. म्हणजे मी काय करतोय, माझ्याकडे एक जुना पेपर आहे. एकच मिनिटं शोधतो आणि त्या पेपरमध्ये आपण बघूया की हे लॉज वगैरे हा जो प्रकार आहे ते किती मार्काला येतंय. आता केमिस्ट्रीचा जो पेपर आहे ना माझ्याकडं, शोधायचं म्हणलं की वेळ लागतोय बरं का, लक्षात घ्या. ओके, हे सगळं बाकीचं दिसायला लागलंय मला. ओके. मॅडम विथ मॉडेल आन्सर तो पेपर आहे. 12th फिजिक्स, केमिस्ट्री. ओके, पेपर मिळालेला आहे मला. याच्यात मला दिसतंय, मी शोधतोय काय बघा, की
डिसोसिएशन कॉन्स्टंट आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन न्यूमेरिकल आहे. बेस आहे म्हणजे केबी अल्फा स्क्वेअर सी. मग त्यांनी सी ची व्हॅल्यू दिले, डिसोसिएशन कॉन्स्टंट दिलाय, अल्फा विचारलाय, फिक्स न्यूमेरिकल आहे. थांबा, मग आता वेळ लागू दे रे, काय हरकत नाही. मला सगळ्याच एमसीक्यूज बघायचे आहेत बरं का. 2023 चा पेपर आहे. विच सोल्युशन शोज पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राऊल्ट्स लॉ. राऊल्ट लॉ वरती आहे प्रश्न. इथेनॉल आणि ऍसिटोन ऑप्शन चेक करा, बरोबर आहे का? पॉझिटिव्ह डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशन, एक प्रश्न लॉ वरती. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला आता सापडलेला तो डिग्री ऑफ डिसोसिएशन, हे ओसवाल्ड डायल्युशन लॉ. दोन प्रश्न झाले. ओके, तिसऱ्यांदा आता बघतोय मी युनिट सेलचं कॉन्स्टंट, हे लॉ नाहीये. ओके, सेक्शन बी मध्ये बघूया आपण काय आहे का. पोस्टुलेट्स ऑफ वर्नर थेरी, अनॉमलस बिहेवियर, ग्लुकोजचं प्रिपरेशन आहे. इंटिग्रेटेड रेट लॉ. ओके, 2 मार्काला म्हणजे टोटल 4 मार्क झाले. ओके, 4 मार्क. ओसवाल्ड डायल्युशन लॉचं वीक ऍसिड साठी डेरिव्हेशन पण आलंय. एमसीक्यू पण आले, डेरिव्हेशन बोर्डचा पेपर आहे. 6 मार्क. ओके, आपल्याला ना आपण एकदम राईट ट्रॅक वरून चाललोय, लक्षात घ्या. सेक्शन सी मध्ये जरा हळू हुडकू दे बरं का, मला हळू व्यवस्थित बघू दे. हे लॉचं न्यूमेरिकल आलंय 3 मार्काला, 9 मार्क झाले. शपथ, ते मला खूप छान वाटायला लागलंय बरं का. मला पण हे नवीनच यावर्षी मला असे जाणवतंय बरं का. ऍप्लिकेशन ऑफ बफर इलेमेंट क्युबिक, हे लॉचं नाहीये एक्झाम्पल. ऍसिड सेक्शन डी आता शेवटचं आहे. अरेनियस इक्वेशन, इंटरहॅलोजन कंपाऊंड, फिशर प्रोजेक्शन, एसएचई. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, चे 2 स्टेटमेंट, एनर्जी कॅन आयदर बी क्रिएटेड, ते स्टेटमेंट आहेत. 2 मार्काला विचारलंय, 12 मार्क झाले. ओके, बास. 12 मार्क मिळाले आपल्याला, लक्षात घ्या. म्हणजे 10 प्लस मार्क आहेत. 5 व्हिडिओ ऑलरेडी तयार आहेत. हा 6वा व्हिडिओ देतोय तुम्हाला. मला अजून पेपर शोधायचे आहेत बरं का, अजून पेपर शोधायचे आहेत. म्हणजे उगाच ना कसं, उगाच हे नको करायला बरं का. मी द्या वेळ थोडासा, बघतो पेपर. बोर्डचा पेपर फिजिक्स आहे माझ्याकडं, फिजिक्सचा आहे. सगळे फिजिक्सचे पेपर दिसतायत मला बरं का. आता जस्ट फिजिक्सचा पेपर झाला ना. केमिस्ट्री. ओके, आत्ताचा पेपर आहे तो केमिस्ट्रीचा. आपल्याला 2020 पुन्हा फिजिक्सचा पेपर आहे माझ्याकडे, पुन्हा फिजिक्सचाच पेपर आहे. अरे केमिस्ट्री, फिजिक्स, केमिस्ट्री, मला केमिस्ट्री पाहिजे पेपर. एकच सेकंद ना. ओके, नाही मिळाला एका मिनिटात तर राहू दे चला. पण आपण काय करूया, दुसरा पेपर पण आपल्याला क्रॉस चेक केला, तसा वेळ जाणारच होता म्हणूया आपण. तुमच्याकडे पेपर सापडला, सापडला नशिबाचा पार्ट आहे बरं का. ओके, रिलेशन बिटवीन एज लेंथ नाही. इंटिग्रेटेड रेट लॉचा फॉर्म्युला विचारलाय. 2.303 अपॉन 10 लॉग टू द बेस 10 A0 अपॉन 80. पण इथं त्यांनी गॅस फेज साठी विचारलाय, आहे परीक्षेत. बरं, फॉर्म्युला विचारलाय 1 मार्क. म्हणजे एमसीक्यूज मध्ये फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर इथं जे दिसतंय केमिकल कंपाऊंड क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, ओके नाहीये. मग व्हीएसए मध्ये प्रश्न सापडलेला नाहीये. आता सेक्शन बी, राऊल्ट्स लॉ वरती न्यूमेरिकल आहे. व्होलेटाईल सोल्यूट साठी 2 मार्काला झाले 3 मार्क. म्हणजे न्यूमेरिकल मध्ये येतंय बरं का. पण आपल्याला तसंच करायचं की, आपल्याला लॉचं नुसतं स्टेटमेंट कुठं करायचं. आता ओसवाल्ड डायल्युशन लॉ न्यूमेरिकल आपण घेणारच आहे की, लक्षात घ्या. वर्क डनचं न्यूमेरिकल सारखं दिसतं रे मला. वर्क डनचं न्यूमेरिकल नेहमीच आहे. ओके, पर्सेंटेज डिसोसिएशन 10% डिसोसिएटेड इन 0.05 मोलर. 10% डिसोसिएटेड इन 0.05 मोलर. 10%. ओके, 12% फक्त म्हणलंय, तिथं 10% आहे, लक्षात घ्या. थोड्याशा व्हॅल्यू त्यांनी चेंज केल्यात. ओके, आणि पर्सेंटेज डिसोसिएशन इन 0.15 मोलर विचारलंय. 0.15, 0. तर 10% दिलं, उलट सोपंच कॅल्क्युलेशन दिलंय. म्हणजे थोडक्यात पुस्तकातलंच न्यूमेरिकल आहे सेक्शन सी मध्ये 3 मार्काला. म्हणजे ओसवाल्ड डायल्युशन लॉ वरचं न्यूमेरिकल आहे. म्हणजे नुसतेच लॉ येणार नाहीत. तुम्हाला चांगले मार्क पाहिजे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, इथं इंटिग्रेटेड रेट लॉचं न्यूमेरिकल आलंय सेक्शन डी मध्ये 2 मार्काला.
म्हणजे 5 मार्काचे तर न्यूमेरिकल्स येतात. त्या पेपरमध्ये स्टेट ओसवाल्ड डायल्युशन लॉ, स्टेट हेस लॉ, स्टेट कुठला तर इकडचा तिकडचा लॉ असे प्रश्न येतच नाहीयेत हे लक्षात घ्या. दिसत नाहीयेत मला. काही हरकत नाही. पण जवळ-जवळ अप टू 10 मार्क्सला विथ न्यूमेरिकल लॉचं येतंय. मग आता हे बघूया पटकन आता लक्ष द्या. वीक 0.05% पर्सेंटेज म्हणजे की अल्फा व्हॅल्यू. मोलार म्हणजे सी ची व्हॅल्यू दिली. आज विचारलंय के मग के चा फॉर्म्युला काय की के इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी. अल्फाची व्हॅल्यू आहे 5 इंटू 10⁻⁻4 कसं? पर्सेंटेज म्हणजे -2 आणि 0.05 चं 5 केलं की त्याला 100 ने मल्टिप्लाय केलं म्हणलं डिव्हाइड बी केलं पाहिजे ना, म्हणजे -4 आलं. आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे. बरं इथं काय करणार म्हणजे 2 लिहिलं तर 10⁻²- आणि 0.02 चं 2 करतोय ना, मग 5 चा स्क्वेअर 25, 25 इंटू 2 50 येणार रे. आन्सर मिळालं. सोपा आहे ना प्रश्न? येऊ शकतो परीक्षेत. बरं इथं डिसोसिएशन कॉन्स्टंट हा बेस आहे. म्हणजे हे केबी दिलंय. कोणाची व्हॅल्यू दिली केबी. कॅल्क्युलेट्स डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा विचारले. मोलर म्हणजे सी दिलंय 10⁻². मग केबीचा फॉर्म्युला असतो अल्फा स्क्वेअर सी. हे जे ब्लू कलर दिसतंय ना तुम्हाला? दिसतंय. केबीचा फॉर्म्युला अल्फा स्क्वेअर सी. म्हणजे केबीला तुम्ही सी न डिव्हाइड करा, रूट काढा, अल्फाची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे तुम्ही डिव्हाइड करणार आहे 1.8 इंटू 10⁻⁻5 ला 10⁻². मग 1.8 इंटू 10⁻³ ही अल्फाची व्हॅल्यू. चला याला 10 न डिव्हाइड करा आणि याला 10 न मल्टिप्लाय करा. हे आता हे लिहित नाही बरं का मी. हे मला दिसताना वेगळं दिसतंय बरं का लक्षात घ्या. मग मी याला जर 10 न मल्टिप्लाय केलं तर 18 होतील. यांना 10 न डिव्हाइड केलं की -4. मग स्क्वेअर रूटचं लॉग टेबल घ्या. स्क्वेअर रूटच्या कॉलममध्ये 18 चा 0 बघा. 4 पॉइंट समथिंग काहीतरी येईल. कसं काय कळालं? 16 चं स्क्वेअर रूट 4 आहे ना आणि -4 चं स्क्वेअर रूट -2. जमेल? जमेल. नेक्स्ट इथं मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट उत्तर आहे. ये नका रे बघू लक्षात घ्या. तुम्ही सरळ असं लिहा. गिव्हन अल्फा 1 लिहा 12%. टक्केमध्येच राहू दे काय. C1 लिहा 0.05 मोलार. त्याच्यानंतर C2 0.15 मोलार आणि अल्फा 2 इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. आता वी नो दॅट के ची व्हॅल्यू असते अल्फा स्क्वेअर सी कॉन्स्टंट आहे. मग अल्फा 1 स्क्वेअर C1 दॅट इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर C2. 3 मार्काला आलंय. मग अल्फा 1 चा स्क्वेअर म्हणजे 12 चा स्क्वेअर 144. ओके C1 0.05 अल्फा 2 फाइंड आउट करायचं आहे म्हणजे अल्फा 2 चा स्क्वेअर आणि इकडे येणार आहे 0.15. पॉइंटला पॉइंट कॅन्सल करा हे 144 तसेच राहू दे डिवाइड बाय 3 होतील ना रे बाळांनो. दॅट इक्वल्स टू अल्फा 2 स्क्वेअर. त्याला 3 ने डिवाइड करा. 3 चौक 12. 48 दॅट इक्वल्स टू अल्फा 2 चा स्क्वेअर. 49 असतं 7 आलं असतं म्हणजे 6 पॉइंट समथिंग असणार आहे. डायरेक्टली पर्सेंटेज मध्ये आन्सर आलं. लॉग टेबल काढा, स्क्वेअर रूट काढा, 48 चा 0 बघा, क्रॉस चेक करा. सोपं आहे लक्षात घ्या. ओके. बरं तर नेक्स्ट प्रॉब्लेम. काही घाबरू नका इथं रिएक्शन लिहिलंय म्हणून काही प्रॉब्लेम नाहीये लक्षात घ्या. मोल्स पर डीएम क्यूब इथं -3 पाहिजे लक्षात घ्या. ते ते कॉन्सन्ट्रेशन दिलंय 0.1 लिहून टाका मोलर त्याला. ओके. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट H3O मायनस प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. फक्त एवढंच दिलंय? असं कसं? असं कसं? ओके, ओके. हे गिव्हनच आहे रे. के दिलंय की. आता डोकं वापरा की. के दिलंय तुम्हाला. किती दिलंय? 1.8 इंटू 10⁻⁻5. मग केचा फॉर्म्युला अल्फा स्क्वेअर सी असतो. म्हणजे के अपॉन सी रूटमध्ये म्हणजे अल्फा येणार. मग अल्फा इक्वल्स टू रूटमध्ये 1.8 इंटू 10⁻⁻5 डिव्हाइड बाय 0.1 म्हणजे -1. -1 वरती गेल्यावर +1 होतील. आता उत्तर वेगळं येणार. आता हे लक्षात घ्या. 1.8 चं स्क्वेअर रूट वेगळं बघायचं असतं आणि 18 चं वेगळं. 1.8 हे 1 टू 10 एक स्क्वेअर रूटचं कॉलम वेगळं आहे आणि 10 टू 100 वेगळं आहे. 1.8 चा 0 बघा तो 1 पॉइंटच येईल काहीतरी समथिंग इंटू 10⁻². आणि तुम्हाला H3O प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. त्याचा फॉर्म्युला असतो अल्फा इंटू सी. ओके. मग आता सांगतो तुम्हाला फिनिश आहे ओसवाल्ड डायल्युशन लॉ. आत्ताच्या आत्ता सगळे लॉ करायला सुरुवात करा. नेक्स्ट व्हिडिओ जरा थोडासा उशिरा अपलोड करेन. तुम्हाला ते सगळं कंप्लीट करायचं आहे ना. पहिलं टार्गेट लॉज. दुसरं टार्गेट डेरिव्हेशन्स घेऊया. आज लॉ आणि डेरिव्हेशन संपवूया आपण. ओके. न्यूमेरिकल त्याच्यावरतीच येत आहेत. 10-10 मार्काचे प्रश्न आहेत. करणार आहे आपण. ऑल द बेस्ट.